नमस्कार मंडळी, हरे कृष्ण. मी प्रीती काटकर स्वागत करत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या या नवीन व्हिडिओमध्ये. येत्या 15 फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी महाशिवरात्री येत आहे आणि त्या निमित्तानं हा मी व्हिडिओ करत आहे. तर चला मंडळी, सुरुवात करूयात. वर्षातील सर्वात मोठी आणि पवित्र रात्र म्हणजे महाशिवरात्री. शिव आणि रात्री या दोन शब्दांच्या मिलापातून बनलेला हा सण केवळ उपवास करण्याचा दिवस नाही, तर तो आध्यात्मिक ऊर्जेचा महाकुंभ आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीशी संबंधित असलेल्या अशा काही पौराणिक कथा आपण ऐकणार आहोत, ज्या कदाचित तुम्हाला माहित असतीलही किंवा नसतीलही. त्याचबरोबर महाशिवरात्र जागण्यामागचं विज्ञान काय आहे हे देखील आपण समजून घेणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. तर बघा मंडळी, त्यातली पहिली कथा आहे शिव आणि पार्वती विवाह. असं म्हणतात की या पृथ्वी तलावरचा पहिला प्रेमविवाह तो आहे तो शिव आणि पार्वती म्हणजे महादेव आणि पार्वती यांचा झाला होता. तर बघूयात ही कथा काय सांगते. सर्वात पहिली आणि लोकप्रिय कथा आहे भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाची. मंडळी, महादेव हे वैरागी आहेत हे आपल्या सर्वांना माहिती. त्यांना संसारात रस नव्हता, पण माता पार्वतीने महादेव किंवा भगवान शिवपती मिळावेत म्हणून तपश्चर्या केली होती. हे आपण ऐकलेलं आहे, याच्याबद्दल आपल्याला माहितीही असेल. तर हजारो वर्ष कठोर तपश्चर्या केली असं त्या कथेत सुद्धा सांगितलं जातं. आणि या कथेत असं म्हटलं जातं किंवा सांगितलं जातं, या दिवशी महादेवाची वाजत गाजत वरात निघाली होती. या वरातीत केवळ देवच नव्हते, तर भूत, प्रेत, पशुपक्षी आणि सर्व प्रकारचे जीव सामील होते. हे लग्न म्हणजे प्रकृती आणि पुरुष यांच्या मिलनाचे प्रतीक आहे. म्हणूनच अनेक लोक या दिवशी लग्नाचे संकल्प करतात आणि सुखी संसारासाठी महादेवाची प्रार्थना सुद्धा करतात. ही झाली पहिली कथा, ही बऱ्यापैकी लोकांना माहित आहे. तर दुसरी कथा आहे हलाहल विष आणि नीलकंठ नाव हे कसं पडलं. दुसरी महत्वाची कथा म्हणजे ती समुद्र मंथनाची आहे. जेव्हा देव आणि दानवांनी अमृतासाठी समुद्र मंथन केले, तेव्हा सर्वात आधी बाहेर आलं ते हलाहल नावाचं विष. हे विष एवढं जहाल होतं की संपूर्ण सृष्टी नष्ट होऊ शकली असती. तेव्हा भगवान शंकर मदतीला धावून आले. त्यांनी ते विष प्राशन केले, पण हे विष त्यांच्या पोटात जाऊ नये म्हणून माता पार्वतीने त्यांचा गळा दाबून धरला. परिणामी ते विष त्यांच्या कंठातच राहिले आणि त्यांचा गळा निळा पडला. तेव्हापासूनच त्यांना नीलकंठ असे सुद्धा म्हटले जाऊ लागले. आणि या विषाची आग शांत करण्यासाठी देवांनी त्यांच्यावर रात्रभर पाण्याचा अभिषेक केला आणि हीच रात्र ती म्हणजे महाशिवरात्री. त्यातली तिसरी कथा म्हणजे ज्योतिर्लिंगाचा उगम. एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठतेवरून वाद झाला. तो वाद मिटवण्यासाठी महादेव एका प्रचंड अग्निस्तंभाच्या रूपात प्रकट झाले. त्यांनी सांगितले की जो या स्तंभाचा अंत शोधेल तो श्रेष्ठ. विष्णू खाली गेले आणि ब्रह्मा वरती गेले, पण अंत मात्र कोणालाही सापडला नाही. महादेवाने तेव्हा आपले लिंग स्वरूप जगासमोर आणले. ज्या दिवशी हे घडले ती रात्र म्हणजे महाशिवरात्री. हे शिवतत्व अनादी आणि अनंत आहे, हेच या कथेतून आपल्याला समजतं. तर चौथी गोष्ट म्हणजे व्याध आणि बेलपत्राची बोधप्रद कथा. व्याध म्हणजे जो शिकारी आहे त्या शिकाऱ्याची कथा. आता पाहूयात आपण एका शिकाऱ्याची म्हणजेच व्याध नावाच्या शिकाऱ्याची कथा. तो शिकारी जंगलात शिकार शोधत असताना बेलाच्या पानाच्या झाडावरती चढला होता आणि खाली शिवलिंग होते. शिकार शोधण्याच्या नादात तो रात्रभर झाडाची पाने तोडून खाली टाकत राहिला. त्याचा नकळत उपवास घडला आणि जागरणही झाले. महादेव इतके भोळे आहेत की त्यांनी त्या शिकाऱ्याची अजाणतेपणी केलेली पूजा सुद्धा स्वीकारली आणि त्याला मोक्ष दिला. तर ही कथा आपल्याला काय शिकवते की देवाला आपण जे बाहेर आहोत त्यापेक्षा आपली निष्ठा, आपला भाव महत्वाचा वाटतो. बरोबर ना मंडळी? तर बघा, महाशिवरात्रीचं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व काय आहे. मंडळी, महाशिवरात्रीला केवळ पौराणिकच महत्व नाही, तर वैज्ञानिक महत्व सुद्धा आहे. या दिवशी पृथ्वीच्या उत्तर गोलार्ध अशा स्थितीत असतो की मनुष्याच्या शरीरातील ऊर्जा
नैसर्गिकरित्या वरच्या दिशेने डोक्याकडे प्रवास करते. म्हणूनच या रात्री पाठीचा कणा ताठ ठेवून जागरण करण्याचं महत्व आहे. आणि मेडिटेशन किंवा ध्यान यासाठी ही वर्षातील सर्वोत्तम रात्र मानली जाते. तर मंडळी, ही होती महाशिवरात्रीची महागाथा. तर यातल्या कोणत्या कथा तुम्हाला माहित होत्या आणि कोणत्या कथा तुम्हाला माहित नव्हत्या हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता येत्या शिवरात्रीला तुम्ही कशी पूजा करणार आहात ते तुम्ही नक्की सांगा. आणि महादेवावरती तुमची कशी श्रद्धा आहे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. ओम नमः शिवाय.